हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. चला, तर आज खूप दिवसांनी परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आता ना सकाळचे वाजलेले आहेत 6:30 काहीतरी वाजलेले होते आणि मला आता डब्याची वगैरे सुरुवात करायची आहे. त्याच्यामध्येच माझं 7 वाजता पाणी येईल ना, ते पण सगळं कामं वगैरे आता मला कंटिन्यू करायचे आहेत. चला, तर मी पहिली सुरुवात करते इथे, की आदल्या दिवशी रात्री ना मी इथे सब्जा भिजत घातलेला होता आणि त्याच्यावरतीच ना एक लसणाची पाकळी मी ठेवली होती, की जेणेकरून ना मला कुठल्याही परिस्थितीमध्ये ना लसणाची पाकळी खायचीच आहे, म्हणजे सकाळ संध्याकाळ खायची आहे. असं मी ऐकलेलं आहे, की कच्चा लसूण खाल्ला तर कोलेस्ट्रॉल थोडंसं कमी होतो. त्याच्यासाठी ना मी सब्जा इथे भिजवून ठेवलेलं होतं रात्री आणि त्याच्यावरती एक लसणाची पाकळी ठेवलेली, की मला खाण्यासाठी. तर इथे सब्जा मस्तपैकी छान असं रात्रभर घातलं. सब्जा तर लगेच असा फुलतोच, म्हणजे अगदी तुम्ही 5-10 मिनटात पण पाण्यात टाकलं की लगेच फुलतो. पण मी इथे आदल्या दिवशी का भिजवून ठेवलेला, कारण का मला सकाळी ना समोरच ठेवलेलं आहे, की मला सकाळी लगेच म्हणजे घेता येईल आणि माझ्या लक्षात राहील. मी मोस्ट ऑफ ना असं काही खाण्यापिण्याचं असेल ना, तर असं मला स्वतःला पण काय करायचं असेल किंवा कोणाला काही द्यायचं असेल ना, ते माझ्या ना लक्षात पटकन येत नाही. त्यामुळे ना शक्यतो मी समोरासमोर अशा वस्तू ठेवत असते. आणि मस्तपैकी आता मी अख्खी लसणाची पहिल्यांदा अशी पाकळी खाल्ली ना कच्ची, आतमध्ये ना जेव्हा खातो ना तेव्हा ना सगळं माझं तोंड ना असं भाजलं गेलं. तर त्यामुळे ती मी पटापट लगेच मग ते सब्जाचं पाणी जे होते ना ते पित गेले, म्हणजे जरासं मला बरं वाटलं. तर चला, हे माझं थोडंसं कोलेस्ट्रॉलचं मी थोडंसं औषध करून घेतलेलं आहे घरगुती. ते झाल्याच्यानंतर आता ना माझ्या टिफिनची सुरुवात झालेली आहे. आणि आता आयुषला तर टिफिन द्यायचा नाही आहे, त्याची थोडीशी म्हणजे लवकर येणार आहे तो आणि त्याची एक्झाम चालू आहे, त्यामुळे तो टिफिन घेऊन जात नाही, पण नाश्ता करून जातो. त्याच्यासाठी ना मी इथे फरसबी आदल्या दिवशी रात्री कापून ठेवलेली होती, की सकाळी माहिती आहे फरसबी वगैरे काही कापण्याचं काम असेल ना, तर ते खूप घाई गडबड होते. म्हणून मी ना भाज्या सगळ्या आदल्या दिवशीच कापून ठेवते. तर इथे मी आता मस्तपैकी फरसबीच्या भाजीला इथे फोडणी घालून घेते. एकदम साधी सिंपल राई जिरा घातलेला आहे, कढीपत्ता मिरची घातलेली आहे आणि नंतर बारीक चिरून एक छोटासा कांदा घातलेला आहे आणि ते छान असं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ना मी याच्यामध्ये छान कांदा थोडासा नरम झाल्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये फरसबी घातलेली आहे आणि आता इथे ना माझं पाणी आलेलं आहे, म्हणजे जवळजवळ 7 वाजायला आलेले आहेत आणि 7 म्हणजे बरोबर डॉट 7 वाजताच पाणी येतं. आणि इथे तुम्ही बघू शकता, अगदी कितीही मी लवकर उठलेली असू दे, माझं काही म्हणजे काम असू दे, मी पाणी भरणारच. एवढं तर माहिती आहे की बाबा पाणी मला भरायचंच आहे. तरी पण ना मनोहरला इतकी घाई असते ना, तो इतका म्हणजे ना पाण्यासाठी ना बरोबर टायमात उठणारच आणि सगळं व्यवस्थित पाणी वगैरे भरायचं त्याचंच काम. म्हणजे मी उठलेली असेल ना, तरी पण तो माझ्यावरती विश्वास ठेवत नाही, की बाबा तू पाण्याचा कॉक व्यवस्थित चालू करशील, तू व्यवस्थित सगळं भरशील, बाहेरची मशीन वगैरे भरशील, असं त्याला ना विश्वासच नसतं. तो उठतो आणि त्याचं सगळं पाणी वगैरे तो भरायचं साईड बाय साईड ना, बाथरूमचं वगैरे पाणी भरणं किंवा मशीन वगैरे लावणं ना, ते सगळं तो करत असतो एका साईडला. पण ही भांडी जी आहेत ना, म्हणजे एक पिण्याचा हंडा असतो आणि एक जेवणाचा हंडा असतो. तो मात्र ती कामं माझ्याकडे देतो, की हे सगळं तू धुवून वगैरे पाणी भरत जा. तर हे आता माझं चाललेलं आहे. एका साईडला मस्तपैकी भाजी फोडणीला घातलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे मी पिण्याची भांडी मी 2च हंडे भरायचे असतात ना, ते मी आता भरून घेते. त्याच्यानंतर ना आता ह्याच्यामध्ये मी लागोपाठोपाठ म्हणजे पहिला मला गरम पाणी प्यायचं आहे. गरम पाणी एका साईडला मी करून घेते. आत्ता हे जस्ट मी ना खूप आधीपासून ना मी गरम पाणी वगैरे अशी प्यायची आणि मध्ये ना मी 1-2 वर्ष झाले मी ब्रेक घेतला होता, की गरम पाणी, आणि खरंच मला त्याचं ना असं आता पश्चाताप होतो आहे, की मी कंटिन्यू गरम पाणी प्यायची ना, तेव्हा मला इतका प्रॉब्लेम व्हायचा नाही आणि मी अशी बोलायची. मला ॲक्च्युली कळलं नव्हतं ना, की गरम पाणी प्यायल्याच्यानंतर ना काय परिणाम होतात. पण गरम पाणी प्यायला ना तर आपला कोलेस्ट्रॉल खूप कंट्रोलमध्ये राहतो. आपल्या बॉडीमधला फॅट वगैरे असतो ना, तो कंट्रोलमध्ये असतो, खूप जमा होत नाही. त्याच्यामुळे ना मी 2 वर्ष झाले, 2 ते अडीच वर्ष झाले असतील, मी गरम पाणी प्यायचं सोडलं होतं. ह्याच्या आधी मी कंटिन्यू पित होती, खूप वर्ष पित होती, मला कसला प्रॉब्लेम झाला नाही. जसं सोडलं ना, माझा कोलेस्ट्रॉल वाढला. त्याच्यामुळे मला आता ना हे परत कंटिन्यू, जे मी खूप वर्षापूर्वी म्हणजे आधी करत होती ना, ते मला आता करावं लागतं आहे. तर इथे आता मी ग्लासात गरम पाणी घेतलेलं आहे आणि एका साईडला आयुषसाठी आता पहिला त्याला नाश्ता करायचा आहे ना, तर त्याला मी पहिला चपात्या बनवून देते आणि माझे आता हंडे वगैरे पण दोन्ही पण हंडे भरून झालेले. इथे मी गरम पाण्याचा हंडा गॅसवरती असं तुम्ही कंटिन्यू बघत असाल, की तो भरल्या भरल्या गॅसवरतीच ठेवते, म्हणजे जेणेकरून लगेच गरम करायला ठेवते.
तर इथे माझा आयुषचा वगैरे नाश्ता झालेला आहे आणि मी आता जरासं फुरसत मला थोडंसं अजून 15-20 मिनटाचा टाईम आहे ना, त्याच्यामध्ये मस्तपैकी आता मी आरामात बसून जरा गरम पाणी वगैरे पिऊन घेते. आणि खरं ही माझी फेवरेट जागा आहे. मी जेव्हा माझं स्टार्टिंगपासून ब्लॉग बनवत होती ना, तेव्हा कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये ना हे यायचं की मी सकाळी उठल्यावरती गरम पाणी घ्यायची आणि इथे येऊन बसायची. तेव्हा आयुषचा 12वीचा वगैरे काहीतरी टाईम असेल आणि तेव्हा मी गरम पाणी पित होती आणि त्याच्यानंतर मी काहीतरी 2 वर्ष झाले मी ब्रेक दिला होता. आता मला सगळं परत ते कंटिन्यू चालू झालेलं आहे. तर चला, इथे मस्तपैकी माझ्या झाडांना वगैरे मी गोंजरत असते. मस्तपैकी त्याची जी पिकलेली पानं वगैरे असतात ती थोडीशी काढत असते आणि हे झाडांची पण खूप केअर घेण्याचं काम ना मनोहर मोस्ट ऑफ करत असतो. पण आता इथे मी बसली असेल तर त्याच्यावरती एक नजर जाते. जरासं हे छान माझ्याकडे छोटी छोटी झाडं आहेत ना, त्याच्यावरती हात वगैरे फिरवते. खूप बरं वाटतं. मस्तपैकी गरम पाणी माझं पिऊन झालेलं आहे आणि आता मी परत भाजीकडे आलेली आहे. तर तुम्ही बोलाल की आता आयुषला नाश्ता दिलेला आहे आणि अजून भाजी झालेली नाही आहे. तर त्याने ना चहा आणि सॉरी चहा नाही, तो चहा घेत नाही. त्याने भाजी रात्रीची पावभाजीची भाजी उरलेली होती ना, आणि हा ब्लॉग ना 2-3 दिवस आधी बनवलेला आहे ना, तर जेव्हा मी पावभाजी बनवलेली ना त्याच्या दुसऱ्या दिवशीचा हा ब्लॉग आहे. तर त्याने पावभाजीची भाजी होती ना, त्याच्याबरोबर भाजी आणि त्याने चपाती खाल्लेली आहे आणि तो कॉलेजला निघून पण गेला. आणि आत्ता जी भाजी ही भरते ना, ते बाजूचा जो टिफिन आहे ना, ज्या ताईंना मला हा टिफिन द्यायचा असतो त्यांचा मी टिफिन भरते आहे. तर त्यांना ही फरसबीची भाजी म्हणजे 5 चपात्यांच्या हिशोबाने ही भाजी द्यावी लागते. तर एवढ्या डब्यामध्ये मी भरलेली आहे आणि त्यांचा हा डब्बा मी तयार करून घेतलेला आहे. थोडीशी भाजी गरम असल्यामुळे ना मी झाकण असंच ओपन ठेवणार आहे जरासा, जेणेकरून ना भाजी थोडी थंड होईल. आता इथे मी थोडीशी ब्लॅक कॉफी घेतलेली आहे मनोहरसाठी आणि माझ्यासाठी. तर इथे बघा थोडंसं भाजी थंड व्हायला पाहिजे ना, एकदम गरम गरम भरू शकत नाही. कारण की ना ज्यांना मी टिफिन देते ना, त्यांना मी ते टिफिन ना तसेच घेऊन जाणार ऑफिसमध्ये. म्हणून मी ना थोडंसं गार केलं आणि त्यांना टिफिन दिलेला आहे. त्याच्यानंतर ना आता मी चाललेली आहे थोडंसं राऊंड मारायला. तर इथे मनोहर शूज वगैरे घालतो आहे, तोपर्यंत मी बोलली की चला थोडं शूट करून घ्यावं. तर राऊंड मारून आल्याच्यानंतर आता माझं परत चाललेलं आहे. म्हणजे बघा सकाळपासून माझं हेच चाललेलं आहे, किचन माझं काय लवकर सुटत नाही आहे. तर ह्याच्यानंतर अजून मला बरंच काय बनवायचं आहे. दुपारच्या जेवणाचा पण अजून काहीच पत्ता नाही आहे. तर मी तुम्हाला दाखवते तरी पण मी दुपारच्या जेवणाची काय तयारी केलेली आहे. ते ना मी कारली तर तशी कापून ठेवलेली आहेत, पण जेव्हा मला टाईम मिळेल ना मध्ये, तेव्हा मी कारल्याची भाजी बनवेल. आत्ता मला फक्त नाश्त्याचीच तयारी करायची आहे. नाश्त्याची तयारी करायची म्हणजे मी चपाती खायचं सोडून दिलेलं आहे. नाहीतर चपात्या हाताबरोबर झाल्या असत्या. पण मी चपाती मोस्ट ऑफ असं टाळते. शक्यतो मला कोणीतरी सांगितलं आहे की तू भाकरी वगैरे खात जा, ती पण बाजरीची भाकरी आत्ता खाऊ नको उन्हाळ्यामध्ये. थोडंसं बाजरीची ज्वारीची भाकरी खा आणि नाचणीची भाकरी वगैरे खा. चपाती खाऊ नको, चपातीमध्ये खूप ग्लूटो असतो, त्याच्यामुळे तू चपाती खाऊ नकोस. तर म्हणून मी ना चपाती शक्यतो टाळते आणि एकच भाकरी नाश्त्याला मी एकच भाकरी खाते. तर माझ्याकडे आता मोस्ट ऑफ ना सकाळ संध्याकाळ भाकरीच बनते आहे. तर इथे मी भाकरी वगैरे बनवून घेतलेली आहे आणि ह्याची भाजी फरसबीची भाजी तर आहे. पण ना इथे मला ना थोडंसं मनोहर बोलला की आपल्याकडे डांगर आहे ना, तर त्या दिवशी मी मागच्या टायमाला तुम्हाला दाखवलं असेल की मी डांगर बनवलं होतं ना, तर आता तो बोलला की मला परत एकदा ना डांगर बनवून दे. म्हणून मी आता डांगर बनवायला घेतलेला आहे. एकदम साधं सिंपल. मग तू माहिती असेल म्हणजे जे कोकणामध्ये वगैरे असतील ना, त्यांना डांगर वगैरे चांगलंच माहिती असेल. मला माहिती नाही की कोकणाशिवाय अजून पण कुठे खातात की नाही, मला खरंच माहिती नाही. पण आमच्याकडे डांगर ना कुळथाच्या पिठीचं कुळथाच्या पिठीचं पिठी असते आणि उडदाच्या पिठापासून बनवलेलं असतं डांगर. ह्याच्यामध्ये फक्त कांदा, मिरची आणि कोथिंबीर घालायची असते. मी मागच्या टायमाला पण तुम्हाला कदाचित दाखवलेलं होतं वाटतं. तर छान असं मस्तपैकी एकजीव करायचं असतं आणि एक नंबर लागते. तांदळाच्या भाकरीबरोबर तर एकच नंबर लागते. पण तांदळाची भाकरी पण मी खात नाही आहे. तर ते आता मस्तपैकी मी इथे ते जे मी डांगर आहे ना ते बनवून घेतलेलं आहे आणि आता इथे पहिला मी मनोहरला नाश्ता देते. तर ह्याच्यामध्ये नाश्त्यामध्ये डांगर आहे, ज्वारीची भाकरी आणि फरसबीची भाजी तुम्हाला दाखवते मी की मस्तपैकी एकदम पोटभरीचा नाश्ता. म्हणजे दुपारपर्यंत आरामात ना असा नाश्ता ना सकाळचा केला ना की एकदम पोट भरून जातो. लवकर भूक लागण्याची वगैरे शक्यताच नसते. ते इथे तुम्हाला दाखवते ना, तोच माझा मस्तपैकी पोटभरीचा नाश्ता आता करून घेतलेला आहे. आता नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर माझासुद्धा नाश्ता झालेला आहे, मनोहरचासुद्धा नाश्ता झालेला आहे.
आता ह्याच्यानंतर परत एकदा टर्न आलेला आहे, तो म्हणजे ना आमच्याच बिल्डिंगमध्ये एका ताईंना द्यायचं आहे चपात्या. त्याची आता मी तयारी करते. पण काय झालेलं आहे, चपात्यांचा पीठ जो सकाळचा होता ना तो संपला होता. मी नेमकाच आणि त्यांनी मला अचानक सांगितल्यामुळे ना मला परत पीठ मळावं लागलं. मी सकाळपुरती तेवढंच फक्त आयुषसाठी आणि ज्यांना पीठ मला ज्यांना मी टिफिन द्यायचं आहे ना त्यांच्यासाठीच फक्त मी पीठ मळून घेतलं होतं. आता हा ना मितालीचा टिफिन जाणार आहे, तर त्यासाठी मी इथे तिच्या टिफिनची तयारी करते. चपात्या वगैरे मी बनवून घेतलेल्या आहेत आणि त्या ताईंच्या ज्या चपात्या द्यायच्या आहेत ना त्या पण सुद्धा बनवून घेतलेल्या आहेत. आता मितालीला फरसबीची भाजी नको होती आणि डांगर पण नको होतं टिफिनमध्ये. आणि डांगर काय होतं, थोड्या टायमांना तो सुकत तो उडदाच्या डाळीचा असतो ना, त्यामुळे तो ना सुकत जातो आणि तो चपातीबरोबर चांगला पण लागणार नव्हता. तिला ज्वारीच्या भाकरीबरोबर न्यायचं नव्हतं, म्हणून हा सगळा मला परत घाट घालावा लागला. त्यासाठी तिला आता मी चण्याच्या पिठाचा पोळा करून देणार आहे. आणि चण्याच्या पिठाचा पोळा नंतर मग अंशिकाला आणि रितिकाला पण मी, कारण का त्या पण फरसबीची भाजी खाणार नाहीत आणि डांगर म्हणजे त्या लोकांना माहिती नाहीत. कारण का डांगर तिची मम्मी पण मँगलोरला असल्यामुळे तिकडे हा पीठ मिळत नाही आणि ती तिकडे बनवत नाही. त्यामुळे तिला विचारलं की डांगर आणि भाकरी खाणार का? ती बोलते डांगर काय असतं? दोघी पण बोलतात डांगर काय असतं, त्याला कारण माहितीच नाही ना. त्यामुळे मला ठीक आहे, मग तुम्हाला का ना मी चण्याच्या पिठाचा पोळा बनवून देते. त्या लोकांचा पण नाश्ता ॲक्च्युली झालेला आहे, म्हणजे त्या लोकांनी चहा चपाती तशी आता खाल्लेली आहे. पण आता जेवणासाठी मग त्यांना मी डाळ आणि भात त्याच्याबरोबर मी चण्याच्या पिठाचा हा पोळा काढून देईन. त्यासाठी इथे मी तुम्ही बघितलं असेल, इथे बघत असाल समोर बाऊलमध्ये ना अजून शिल्लक आहे. आता मी पहिला ना हे जो शेकवायला टाकला आहे ना तो मितालीला मी टिफिनमध्ये देणार आहे. तर छान मला ह्याला शेकवायला मला खूप टाईम लागतो. मी खूप असं पटापट अलटी मारून ना शेकवून घेत नाही, ह्याला खूप मला टाईम लागतो. तर इथे छान मी मस्तपैकी भाजून घेतलेला आहे आणि आता मितालीला मी हा भरून देणार आहे. त्याच्या आधी ना मी ज्या चपात्या बांधून ठेवल्यात ना त्याच त्या ताईंच्या आहेत ज्यांना मला द्यायच्या आहेत, त्या चपात्या बांधून एका साईडला ठेवलेल्या आहेत. आणि आता मी हा मितालीचा टिफिन तयार करते. तिला 2च चपात्या पाहिजे होत्या, ती 2 शिवाय जास्त चपात्या खात नाही, म्हणून मस्तपैकी 2 चपात्याच्या हिशोबाने एक पोळा छान मोठा असा काढून दिलेला आहे आणि तिचासुद्धा तयार झालेला आहे टिफिन. त्याच्यानंतर ना आता इथे सगळं मी किचन पहिला आटपून घेते. वरच्यावर फक्त भांडी वगैरे घासायची माझी राहणारच आहेत. पहिला मी किचन वगैरे आटपून घेते एवढ्यासाठीच की ना मला थोडंसं आज केसांना ऑइलिंग करायची होती. आणि जो माझ्याकडे हे आहे ना, मी पॅक म्हणजे हर्बल असंच जे माझ्याकडे पावडर आहे, आवळा पावडर आणि शिकाकाई पावडर ना, ते मी लावून घेणार आहे. त्यासाठी मी मस्तपैकी थोडंसं तेल लावून केसांना छान असं डोक्याला थोडंसं मसाज केलं. त्याच्यानंतर आता हा जो पेस्ट बनवले ना, म्हणजे त्या दोन्ही पावडर मिक्स करून ना पेस्ट बनवलेली आहे ती लावून घेते. आणि ते लावल्याच्या नंतर ना माझी जेवढी सुरलेली कामं आहेत ना ते मी करून घेणार आहे. म्हणून मी विचार केला की पहिला किचन तरी ॲटलिस्ट क्लीन करून घेईल आणि त्याच्यानंतर मग केसांना तेल वगैरे लावून घेईल. तोपर्यंत छान असं सगळं ते पावडर वगैरे आहे ना केसांना, ते केसांच्या मुळामध्ये मुरून जाईल. इथे मिताली तुम्ही एका साईडला बघत असाल, ती आता मी जो टिफिन बाहेर म्हणजे तिचं ते चपाती आणि ठेवलेली ना ती टिफिन भरून घेते तिचा. तर इथे छान मस्तपैकी माझं पण सगळं इथे ऑइलिंग वगैरे झालेलं आहे, पॅक वगैरे लावून घेतलेलं आहे आणि आता पुढच्या कामाला परत मी तयार झालेली आहे. पुढची कामं म्हणजे काय, झाडू कटका वगैरे सगळं बाकी आहे, ते करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ही ना आता जो रेग्युलर माझा तांदळाचा डब्बा आहे ना त्याच्यातलं तांदूळ संपले होते. तर इथे जी गोणी असते ना त्याच्यातलं मी तांदूळ ना डब्यामध्ये काढून घेते. म्हणजे ही 30 किलोची गोणी असते आणि माझा डब्बा आहे 15 किलोचा. त्याच्यामुळे काय होतं, मला अर्धच करून ठेवावं लागतं. तर पहिला मी ना तांदूळ संपलेत ते सगळे भरून वगैरे घेते आणि थोडंसं किचनचं काम पण आहे. जे डबे सगळे इकडे तिकडे परत झालेले आहेत, ज्या ताईंकडे मी डबे देते त्यांनी मला टिफिन दिलेले आहेत. मी सकाळी त्यांना टिफिन दिला ना तेव्हा ते सगळे माझे रिटर्न डबे आलेले आहेत, ते सुद्धा मी लावून घ्यायचे आहेत मला. पहिला हे सगळे तांदूळ वगैरे मी ओतून घेते. तरी पण मला तांदूळ ओतताना माझ्याकडे ह्या गोणीमध्ये ना थोडेसे तांदूळ शिल्लक राहिलेलेच आहेत. मग मी ते एका डब्यामध्ये दुसऱ्या अजून छोट्या डब्यामध्ये काढून ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर बघा इथे मी तुम्हाला हे टिफिन देते आणि टिफिनचा सगळा गोंधळ म्हणजे त्या ताईनं एवढं कसं मला समजतच नाही. मी प्रत्येक टायमाला तिला सांगते की ना प्लीज मला ना जसे माझे डब्याचे झाकण असतात ना तसेच मला परत लावून देत जा. आणि मी माझ्या डब्यांवरच्या झाकणांमध्ये ना
ए केलेला आहे आणि डब्याला पण केलेला आहे. जसं बघा इथे दिसतंय ना तुम्हाला. तिने काय केलं, सगळ्या डब्यांची झाकणं आहेत ना सगळे उलटे सुलटे लावून देते आणि मला ना खरंच देताना इतकं मुश्किल का होतं, कारण की ना भाजी वगैरे सांडू शकते. म्हणून तिला मी जसं सांगते, जसे माझे डब्बे असतात ना तसेच लावून ना एका साईडला ठेवत जा आणि देताना मला तसेच दे. पण ती काय करते, सगळे डब्बे इकडे तिकडे करते आणि सगळे आईकडे वगैरे जातात. मग नंतर बोलते, "अरे वहिनी मी आईकडे डबे गेलेले आहेत, माझी झाकणं सगळे इकडे तिकडे झालेत, तुम्ही येऊन एकदा बघा ना." बाजूलाच असल्यामुळे ना मग मी तिच्या घरी जाऊन माझे डबे चेक करते आणि केव्हा जर जायला मिळालं नाही ना मग ती सगळे असे झाकणं सगळे उलटी सुलटी लावून मला ती डबे देते. परत तिला डबे रिटर्न करते आणि तिला सांगते, बरोबर झाकणं सगळी लावून मला परत देत जा डबे. सगळ्या माझ्या डब्यांचा ती गोंधळ घालून ठेवते. एक तर ना ती दिल्याच्या नंतर ना तिचे डबे ॲक्च्युली तिचा डबा ना कंटिन्यू नसतो माझ्याकडे. असं केव्हा आठवड्यातून 2दा-3दाच असतो. त्याच्यामुळे ना ती ना डबे जमा करून ठेवते आणि सगळं गडबड करून ठेवते डब्यांची. तर चला इथे सगळं माझं आता खालचं सगळं लावून वगैरे घेतलेलं आहे आणि आता मी शेवटी म्हणजे किचनचं माझं एकच हे काम राहिलेलं आहे की भांडी वगैरे घासायची. आणि किती वेळा म्हणजे सांगते काय, किती वेळा पण तुम्ही अगदी भांडी सगळं ते सिंक सगळं क्लीन करून बाहेर जरी गेलात ना तरी एक पाण्याचा ग्लास तरी त्या सिंकमध्ये परत पडतो. म्हणजे तो भांड्यांचा सिंक केव्हाच असा रिकामा राहत नाही. तर चला आता झालं, माझी सगळी कामं झालेली आहेत आणि आत्ता हीच चाललेली आहे दुपारच्या जेवणाची तयारी. म्हणजे सकाळी मी ना 6:30ला उठलेली आहे. त्याच्यानंतर जो माझं एक फक्त ते पाणी प्यायल्याच्या नंतर ना कंटिन्यू ना खाण्यापिण्याचंच सगळं चाललेलं आहे. कोणासाठी किती प्रकारचे डबे वगैरे द्यायचे ते तुम्ही बघितलं असाल आणि काय काय बनवलेलं आहे ते पण तुम्ही बघितलं असाल. सगळी सकाळपासून हेच चाललेलं आहे माझं. आता ही तयारी आहे ना, म्हणजे अजून दुपारच्या जेवणाची तयारी झाली नाही आहे, पण रात्रीच्या जेवणासाठी मी परत आता छोले भिजवायला घातलेले आहेत. म्हणजे काय, मला एक ते टेन्शन राहणार नाही आता रात्री काय बनवू. म्हणजे सकाळपासून मी बनवते आणि बनवतेच आहे. ते दुपारचं अजून सांगते काय, दुपारच्या जेवणाची अजून माझी तयारी जस्ट आता झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता रात्रीच्या जेवणाची पण तयारी करून ठेवलेली आहे. तर इथे मी भाजी माझी तुम्ही बघत असाल समोर कढईमध्ये ह्याची भाजी आहे, कारल्याची भाजी आहे आणि आता मस्तपैकी छान अशी डाळीला फोडणी घातलेली आहे आणि सगळं डाएटच्या हिशोबाने मला आता जेवण करावं लागतं. डाएट म्हणजे डाळी भाज्या वगैरे सगळ्या खाऊ शकते, फक्त तेलाचं प्रमाण माझं खूप कमी झालेलं आहे जेवणामध्ये. तर त्याच्या हिशोबाने सगळं जेवण बनवावं लागतं. इथे मस्तपैकी माझी डाळ पण झालेली आहे आणि भाजी वगैरे पण झालेली आहे. इवन मी भातसुद्धा ना असं वेळून भात बनवतात ना, तसा त्या प्रकारचा मी भात आता बनवते की जेणेकरून ना त्याच्यामधला स्टार्च वगैरे कमी झाला ना, म्हणजे तो भात कितीही खाल्ला किंवा ना काही फरक पडत नाही. मग तो म्हणजे आपल्या हेल्थसाठी तो उपयोगालाच नाही आहे. पण आपल्याला भाताशिवाय जमत नाही ना, म्हणून मी भात पण तसाच बनवते. मी तुम्हाला केव्हा तरी दाखवेल की मी पाणी म्हणजे चाळणीमध्ये गाळून तो भात चांगला भरपूर पाणी घालून बॉईल होतो आणि त्याच्यानंतर चाळणीमध्ये गाळून तो भात तशा प्रकारचा आम्ही भात खातो आता. तर इथे ना सगळं जेवण माझं झालेलं आहे आणि बघा मी आता शेवटी 2 चण्याच्या पिठाचे पोळे 2 ते 3 ना चण्याच्या पिठाचे पोळे मी काढून घेणार आहे. तर हे तिघांसाठी, आयुषसाठी, आयुष येईल आता जेवायला कारण का तो लवकर येणार होता ना, त्याला टिफिन दिलेला नाही आहे. तर अशा प्रकारचं माझं हे बघा इथे जेवण तयार झालेलं आहे. मस्तपैकी डाळ, भात, ज्वारीची भाकरी, कारल्याची भाजी आणि ह्याची चण्याच्या पिठाचा पोळा. चला तर या सगळ्यांनी जेवायला. आणि आजचा दिवस इतका म्हणजे ना आता 2 वाजेपर्यंत इतका बिझी टाईम गेला ना, त्याच्यामुळे ना आता मी व्हिडिओ इथेच थांबवते आणि सगळ्यांना बाय बोलते.